परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एसटी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची. साडी काढून ठेवते ना, तू नेसशील मी करू मदत? नाही नको, म्हणजे आता मला सवय झालीये ना आणि अजून बरीच कामं राहिलीत. मी नेसेन. काल तिचं गणिताचा अभ्यास घेऊच्या आधीच तुम्ही झोपलाय. हो ग, मी तरी काय करू, सकाळपासून इतका थकतो ना की काही सुचत नाही. काल अभ्यास घ्यायच्या आधीच झोप, सकाळी जाग आल्यावर आठवलं. कारण सुनील हा सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये, तो काही कबूल करायचं नाही. सुनीलही हेच म्हणाला, पण अण्णा त्याला फार काळ आता आतमध्ये ठेवून चालणार नाही, कारण देसाईचा काही भरोसा नाही. नमस्कार, आज मी पुन्हा एकदा आले आहे मानवली या गावामध्ये. गेल्या काही दिवसापासून हॉस्पिटलच्या संदर्भात चर्चेत असलेले हे गाव आज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे, परंतु यावेळी कारणही तसंच भीषण आहे. मानवली हे गाव समुद्रकिनारी वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य गाव, पण गेल्या काही दिवसापासून इथे वाळू माफियांनी हैदोस घातला होता. मोठ्या प्रमाणावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. हीच वाळूची वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केल्याने इथले तहसीलदार धनंजय कदम यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. या प्रकरणामुळे मानवलीच काय, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरून गेलाय. परंतु आम्ही या बातमीच्या मुळाशी पोहोचून ही संपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. कॅमेरामॅन हरीश सावंत सोबत मी वैदेही जाधव. कितीही खोटं असलं तरी तुझं हे रूप लोभसवाणं आहे का? आज भाऊजी हवे होते हे बघायला. जे नाही आणि जे शक्य नाही त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? ताई, अगं तुझ्या मनात दुसरं काही येत नाहीच का? अगं आज तुझा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे, हे सगळं पहिल्यांदा अनुभवतीयस तू. ते तर आहेच. मला त्यांना कधी कधी असं वाटतं की खरंच माझ्या पोटात बाळ आहे की काय. खरं सांगते नीता, कधी बाळ पोटात ना आतून लाथ मारतं, कधी हाका मारतं. या प्रत्येक फुलाचा स्पर्श, गंध मला स्वप्नासारखाच वाटतो. म्हणूनच म्हणते ताई, उद्या खऱ्या आयुष्यात तुला हा आनंद मिळेल नाही मिळेल, पण आता या खोट्या क्षणाचा खरा आनंद घेण्यात काय हरकत आहे? म्हणजे मी प्रॅक्टिकली बोलतेय. हा, भविष्यात हे सगळं मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण पुढचा विचार केला ना की अंगावर काटा येतो. पण आता आपल्याला या सगळ्याचा सामना करावाच लागणार. तुझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नजर जितकी कौतुकाची तितकीच अनुभवी सुद्धा असणार आहे, हे विसरून नाही चालणार आपल्याला. म्हणून तर मला भीती वाटते. नीता, तू पोट व्यवस्थित बांधलंयस ना? मला तर कधी एकदाचा हा कार्यक्रम संपतोय आणि हे संकट टळतंय असं झालंय. आता ही संकट टळणार नाहीत ताई.
आयुष्यात वादळ येणार आहेत, वादळ. अर्थात वादळांच्या भीतीने कोणी आलेला क्षण जगायचं सोडून नाही देत. सोडून द्यायचं म्हटलं तरी तो विचार मनात यायचा काही थांबत नाही. भीती आणि आनंद दोन्हीचा कोंडमारा झालाय माझ्या मनात. कुठला अनुभव जास्त घ्यावा तेच कळत नाही. पण या दोन्ही गोष्टी एका नवीन गोष्टीची चाहूल देतात माझ्या मनाला. तुझ्या मनातल्या भावनांचा अंदाजच बांधू शकते कमी पण आतून तुला काय वाटत असेल हे तुझं तुलाच माहिती, कारण मी नाही अनुभवू शकत का ते. पण आता मला एवढंच कळते की आजचा हा क्षण तुझ्यासाठी परीक्षेचाही आहे आणि आनंदाची परिसीमा सुद्धा. या दोन्हींची सांगड घालायची. मी या दोन्ही मधल्या सविताला शोधण्याचा प्रयत्न करते. गणोबा, अरे ती रिपोर्टर परत आली आहे गावात म्हणे. हो, तर मागच्या वेळेला ती हॉस्पिटल साठी आली होती. या वेळेला बहुतेक कदम साहेबांच्या केस साठी आली असणार. काय समजलं? मागच्या वेळेस तिनं असं काही रान उठवलं होतं ना की विचारू नका. आणि ह्या वेळेस पण मला वाटतं नक्की काहीतरी होईल बघा. अरे मागच्या वेळीची केस सोपी होती. आता हे वाळू प्रकरण काय सोपं आहे काय? त्यात आणखी मर्डर म्हणजे झालं. आता हे प्रकरण ती कसं काय करते काय कुणास ठाऊक. नानू, या रिपोर्टरना सगळ्याची सवय असते. खून काय मर्डर काय ते तिला माहिती आहे रे, पण खून आणि मर्डर एकच हे तुला कधी कळणार आहे? अहो तसा नाही हो, मग ही आपली एक बोलायची पद्धत असते. काय समजलं? ते माहिती आहे. तुझ्या सगळ्या पद्धती सगळ्या सवयी मला माहिती आहेत. पण चहा पाजायची पद्धत विसरू नको म्हणजे झालं काय? नाहीतर काय, नाहीतर दुसऱ्याकडून चहा पिण्याची नवीन पद्धत पाडशील तू. ती तू पाडलीस, मी आणखीन कशाला पाडू? ए ए बघ, तू आता माझ्यावर घसरू नको, आधीच सांगतो. बरोबर, तू बोलतोस कसा? तुम्ही दोघे जरा शांत राहा रे. गणत तुझं चुकलंय. हा, घेतली बाजू त्याची. नाना तुम्ही पण ना. हो गणुशेठ, भांडानंतर हे घ्या आधी. काय नाना आज निवांत वाटतं. आम्ही आता या वयात निवांत. आमचं तुझ्यासारखं नवीन लग्न थोडंच झालंय. घसरली गाडी माझ्यावर. घरी असताना सुद्धा सारखा कामात असतो. काय नाना तुम्ही पण. चवण लाजला, पोरगा लाजला बघा. त्याला ड्रायव्हिंग जास्त करायला देऊ नका. घरी जाताना थोडी त्याच्यात एनर्जी राहू दे की. काय हो दादा, हल्ली एसटी वर लक्ष असतं कुठे? अर्ध लक्ष घरी. अहो एसटी थांबली ना की याचा फोन कानाला, मेसेज चालूच असतात. काय बोलतो तुम्ही? वय आहे पोराचं. बाकी तुमच्या मुलीचा अभ्यास कसा चाललाय? मस्त. स्वतःच करते अभ्यास. का वेळ मिळत नाही हो मला अभ्यास घ्यायला. अहो एवढं चालायचंच हो. घर आणि काम हे सगळं एकाच वेळी जमणं जरा कठीण आहे. हो. अरे हो देवकारानू, एक गोष्ट बाकी खरी ना, तुमचं पहिलं लग्न एसटी बरोबर झालंय, मग बायको सोबत. काय समजलं? ते झालंच. चला निघतो. चला या. काय गणोबा, काय चहा पाजायची पद्धत काय विसरलात का काय? का मुद्दाम विषय टाळताय? काय जरा गावात पेपर वाटायच्या आधी जरा वाचून घेतो ना. पेपर आलाय, फुकटचा पेपर वाच, चहा विसरून जा. बरं बाबा, चला चला चला. चल रे फुकट्या, तू पण चल. चहा पिता उठा, फुकट चल उठा. नमस्कार. आज मी आहे तहसीलदार कदम यांच्या घरी. तहसीलदार कदम हे नक्की कसे होते हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट त्यांच्या पत्नी उर्मिला कदम यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 8 वर्ष झाली. कसे होते कदम सर, वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा?
घरी काय आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर कधी ताण होता असं ते कधी जाणवूच द्यायचे ते. कायम हसतमुख चेहरा, सगळ्यांशी एकदम अदबीनी आणि प्रेमाने वागायचे ते. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून लोक त्यांना ओळखायचे. मग त्यांच्यावर लागलेला हा लाचखोरीचा आरोप, ते पैसे त्यांना मुद्दामून बदनाम करण्यासाठी कोणीतरी ठेवलेले. जो माणूस 10 वर्ष हे काम करतो तेव्हा कधी कोणी त्यांना 1 पैशाची लाच घेताना पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही, तर ते गेल्यानंतर अचानक लाखो रुपये कुठून येतात? आज या घरात जे काही आहे ना ते त्यांच्या पगारातून आहे, हरामाच्या पैशातून नाही. त्यांच्या खुनाबद्दल तुमचं काय म्हणणं? माझा संशय वाळू माफियांवरच आहे, कारण गेल्या काही वर्षात यांनी त्यांचे बरेचसे बेकायदेशीर ट्रक पकडून दिले. सुनीलच्या अटकेबद्दल तुम्ही काय सांगाल? सुनील यांचा खूप चांगला मित्र होता आणि हे गेल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्यांनी एक लढा उभा केला आणि हेच काही लोकांना आवडलं नाही म्हणून त्यांनी त्यालाच त्याच्यात अडकवलं. पण सुनीलवर खुनाचा आरोप आहे आणि याचं खरं कारण तुमच्यातील अनैतिक संबंध आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस काहीही म्हणाले ना तरी आमचं नातं कसं आहे ना हे आम्हाला माहिती आहे. सुनील यांचा मित्र असल्यामुळे त्याचं घरी येणं जाणं होतं. तो मला बहीण आणि बाळाला भाचा मानायचा. एखाद्या सख्या भावा बहिणीचं नातं जितकं घट्ट असतं ना तितकंच घट्ट आणि सरळ आमचं नातं आहे. पण या लोकांनी नको ते पुरावे सादर करून आम्हाला आणि आमच्या नात्याला बदनाम केलंय. तुम्ही आता काय करणार आहात? काहीही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देणारच. मग भले मला त्यासाठी कितीही बदनामी सहन करावी लागली तरी चालेल. धन्यवाद मॅडम. तर या होत्या कैलासवासी तहसीलदार धनंजय कदम यांच्या पत्नी. त्यांच्या जाण्याने त्यांचा संसार अस्थिर झालाय. त्या जरी एकट्या पडल्या असल्या तरी त्यांचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या यापुढेही लढत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या केसमध्ये काय खरं आणि काय खोटं हे लवकरच आपल्या समोर येईल. कॅमेरामॅन हरीश सावंत सोबत मी वैदेही जाधव. मॅडम माफ करा पण असे प्रश्न आम्हाला कधी कधी विचारावे लागतात. त्याशिवाय सत्यही समोर येत नाही ना. हरकत नाही. आता या सगळ्याची मला सवय करून घ्यायला हवी ना. माती कोकणची नाती जन्माची. तांदळातल्या बहिण गजवा सजवायला, झोपाय
धर बाबांचाच फोन आहे तुझ्या. हॅलो. हा बाळा, काय अभ्यास झाला का? हो सुरू आहे. आई घेते अभ्यास. आईच तुझी अभ्यास घेते? कुठे दिवस कुठे उजाडला की रात्र उजाडली? माका ऐकू घेता सगळ्या. मग ऐकू नकोस ना. बाप लेकीचं काय ऐकायचं असतं का तुला सारखं सारखं? नाही ऐकत. बोल. हॅलो. बाळा ऐक, आईशीला सांग फक्त अभ्यासातलं शिकव, नाहीतर मुलीच्या जातीने असं वागायला हवं तसं वागायला हवं हे असलं वगैरे काही शिकवत बसू नकोस. हो बाबा. पण बाबा उद्या तुम्ही नक्की येणार आहे ना? नक्की म्हणजे काय? नक्की येणार, प्रॉमिस केला मी माझ्या बेटाला. बरं बाळा, काही खाल्लंस का? नाही बाबा, तुम्ही नसलात ना की मला जेवावंसच वाटत नाही आणि तुम्ही भरवल्यावरच पोट भरतं. बेटा एवढी मोठी झाली अजून पण बाबाच्या हातूनच खायचं असतं. सवयी बदलायला पाहिजे ना रे. बाबा आता तुम्ही पण आईसारखंच बोलायला लागलात बरं का? हो का? मग सॉरी बाळा. हे बाळा ऐक ना, येताना तुझ्यासाठी काय आणू? काही नको, फक्त तुम्ही लवकर या. बरं बरं, येतो येतो. आईला फोन दे. हो. हा बोला. हॅलो. काय ग पोरला शिकवतेस वगैरे? अहो तर मागेच लागला. मग म्हटलंय बघ बाबा, जसा जमतला तसा घेतलंय. आता तो गणिताचो काय मागा जमुकचो नाही. हा पण बाकीच्या विषयांचं तर घेऊच शकते ना मी. आता काय करणार, तुमची जागा माकाच भरून काढूची लागतली ना. हा ते बरोबर आहे, पण रागावू नकोस तिच्यावर, कळलंय ना? लाडकी लेक आहे ना तुमची, नाही रागवतले. पण कुणाची आहे आपली पोर. आणि मी काय उगाच रागवत नाही, कधीतरी जरासा रागवल्यासारखा करतय. काय चुकीचा काहीतरी घडण्याआधी रागवलेला बरा नाही का? हा बरोबर. बरं आता ठेवू फोन आणि झोपा आता दोघी तुम्ही. हा हो हो. हा चला ठेवते. हा हे बघ, बाईची उत्तर काढली. झालं बोलणं? हो. अरे पोरगी अभ्यास करत होते ना रे, परीक्षा आली ना. आज झालं चव्हाण, खूप झालं. आता काय झालं, बायकोवर भांडण बिंडण झालं की काय? तर भांडण होणार नाही तर काय होणार? लग्नाला 2 महिने पण नाही झाले, मी सारखा बाहेर असतो, म्हटलं भांडण होणारच. बाद झालं. आता ही मानवलीची ड्युटी आता बंद. एकतर हे आडगाव आणि त्यात नाईट ड्युटी, तसली सोय नाही आणि काय नाही. पाणी सुद्धा कोण देत नाही, मागावं लागतं. चहा नाश्ता सोडा, आता तक्रार करायची. बाद झालं. अरे देवकर, पण तक्रार गेली तर एसटी बंद होईल ना मानवलीची. आणि मानवलीतली एसटी बंद झाली ना तर आजूबाजूच्या गावातले लोक जे पहिली एसटी पकडायला तिथे येतात त्यांची किती गैरसोय होईल. वा, त्यांची गैरसोय होते याचा विचार करताय, आपली गैरसोय होते त्याचा ते तरी विचार करतात का? देवकर, काही गोष्टी या व्रत म्हणून स्वीकारायच्या असतात. बरोबर आहे, पण आता माझं नवीन लग्न झालंय. बायकोवर राहण्याच्या ऐवजी तुमच्या बरोबर राहावं लागतंय. काय हसताय काय? एवढं करून सुद्धा त्यांना काय पडलेले नाहीये. होऊ दे ना एसटी बंद, मग अक्कल येईल त्यांना. आता बाद झालं, आता तक्रार करायची. करा बाबा, तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा. तुम्ही ना नेहमी असा विषय टाळता, पण मी ऍक्शन घेणार. होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. माती कोकणची नाती जन्माची. काय रे गणू, बावड्याची तब्येत बरी आहे ना आता? हा आता बरी आहे. अरे वा 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 वा, या 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 मॅडम, आमच्या टपरीवर तुमचं स्वागत असो. आमच्याकडे कसं काय येणं केलं आज? आणि आम्हाला पण टीव्हीवर दाखवणार की काय? हो दाखवणार ना, पण काही प्रश्नांची उत्तरं देताना. मग करा की सुरू आणि विचारा काय प्रश्न विचारायचे ते. पण नेमकं कशाबद्दल तुम्ही विचारणार आहात ते सुद्धा सांगा आम्हाला. काय रे? हा, आणखी कशाबद्दल? कदम मर्डर प्रकरणाबद्दल विचारा विचारा. आणि ऐका, सगळ्यांनी नीट उत्तरं द्या. सगळा देश बघणार आहे आपली उत्तरं. आणि सुनीलच्या सुटकेसाठी सुद्धा आपली उत्तरं फार महत्वाची ठरणार आहेत. हा विचारा. हो ना, अगदी बरोबर. मग करायची सुरुवात? हो हो.
मानवली गावातील काही जुन्या आणि जाणत्या लोकांकडे. ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नाना, मला सांगा, सुनील कसा मुलगा आहे? एकदम चांगल्या स्वभावाचा आहे आमचा सुनील. आणि आमच्या अण्णांसारखा गावातल्या प्रत्येक कार्यात हिरिरीनं भाग घेणारा आहे, प्रत्येकाला मदत करणारा आणि मुख्य म्हणजे न्यायासाठी भांडणारा आहे. मी तर तुम्हाला सांगतो, सुनीलचा काही संबंध नाही या केसमध्ये. त्याला उगीच गोवलं गेलंय यात. नाहीतर काय. आता तुम्ही आम्हाला सांगा, हा आमचा मानवली गाव 250-300 घरांचा गाव आहे, काय समजलं? तर सुनील आणि कदम साहेबांची बायको यांचे जर काही संबंध असतील तर ते काय लपून राहतील काय? आणि ते सुद्धा आमच्यापासून अजिबात नाही. अहो, गावात टाचणी पडली तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना ते कळतं. मग एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपून राहणं कसं शक्य आहे सांगा? अहो, अचानक असे संबंध जुळतात का कोणाचे? कदमांच्या खुनाच्या आधी इतक्या वर्षात त्याच्याबद्दल आणि त्याच्या बायकोबद्दल अपशब्द बोललेले आम्ही तरी कोणी ऐकले नाहीत बाबा. अहो, बोलण्यासारखं काही नाहीच आहे तर लोक कशाला बोलतील? तुम्हीच सांगा बरं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सुनीलचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, त्याला विनाकारण या प्रकरणामध्ये गोवण्यात आले. पण का? पण का? अहो, सोपं आहे. सुनील त्यांना उघडं पाळायला बसला होता. आजवर कुणी कान दिला नाही, त्यामुळे यांना धुमाकूळ घालायला सोपं गेलं. पण आता कदम साहेब आले, यांच्या वाळू वाहतुकीला चाप बसला. त्यांना संपल्यावर यांना असं वाटलं की आता सगळं संपलं, आपलं आता सगळं काही सुरळीत होईल. पण सुनील आडवा आला त्यांना आणि ते त्यांना सहन होत नाहीये. अहो, सुनील आमच्या गावचा मुलगा, लहानाचा मोठा होताना बघितलंय त्याला आम्ही. तो असं वागायचं नाही आणि तो खूप हुशार आणि समजूतदार मुलगा आहे. अण्णाच्या तालमीत तयार झालेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे बोट दाखवायला जागाच उरत नाही. पाहिलं, मानवलीतील लोकांचा सुनीलवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास नाहीये तो फक्त पोलिसांचा. सुनील सारखा तरुण जो नेहमी खरेपणाच्या बाजूने उभा राहतो, न्यायासाठी भांडतो, असा मुलगा हे कृत्य कसं काय करू शकतो हाच आता सगळ्यात मोठा सवाल. 700 ते 800 लोकसंख्या असलेलं हे छोटंसं गाव, त्यातील एक तहसीलदाराची पत्नी आणि एक साधा वडाप चालवणारा तरुण यांचं प्रेम प्रकरण किंवा तुम्ही म्हणता तसे अनैतिक संबंध हे गावापासून लपून राहणार आहेत का? कालपर्यंत गावातल्या याच बायका नको नको ते बोलत होते तुझ्याबद्दल, पण आता मात्र किती कौतुक करत होत्या तुझं. मलाही खूप आनंद झाला ग. तुझं हे सगळं कौतुक बघायला सुरेश असायला हवा होता. काय करणार, त्यांना या सगळ्या कामातनं वेळ मिळेल तर ना.